वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आमच्या चालू आहेत न्यूज बघायच्या। न्यूज बघायला लागलाय म्हणलं होय भाऊ, लुंगीवर कधी बघायची सवय नाही म्हटलं, उन्हाळ्याच्या आहे ना चांगली दिसते पण लुंगी तुम्हाला किती बातम्या बघण्यात बिझी झालाय हा बघू आज काय मग संध्याकाळपर्यंत कुरड्या होत नाहीत वाटतं भरून कामाचे सावकाश तुकडं होतं तुकडं काय म्हणते मला पप्पांची आठवण यायला लागली। मी म्हणते हिला म्हणलं फोन कर म्हणलं पप्पाला। हा हा तर काय म्हणते नको पप्पा याच्यात 4 दिवसात बघू काय असता सावकाश सावकाश ठेव बघू इकडे ह्यांचा चरका होत आला देऊन पूर्ण आला चुलीवरची पुरणपोळी आज खायची चला आता मी म्हणलं बहिणीला तुमचा चरका देऊन असतो मी आमटी बनवते। तर अजून माझी एक तयारी खोबरं गोबरं बारीक करूच तर त्याचा चरका होत आला तिकडे। चला आता घेतो पुरणपोळी बनवून। आणि इथं आता तुम्हाला म्हटलं तसं मी लागले तयारीला कटाची आमटी बनवायची म्हणून। तसं वहिनी म्हणत होतं मी बनवते, पण म्हटलं असं आता बसून तर मी काय करणार आहे। आणि सणाला कसं सगळ्यांनी मिळून केलं, एकतर काम जास्त असतं आणि सगळ्यांनी मिळून केलं तर सणाची मजा आणखीन जरा जास्त वाढते नाही का म्हणून मग मी म्हटलं मी करते आमटी, तुम्ही भजी वगैरे तयारीला लागा म्हटलं तोपर्यंत। आणि इथं लागलो आता आमच्या गप्पांसोबत चालू आहे। वहिनींना जायचं होतं जरा बाहेर म्हणून म्हणतो तर जाऊन येते म्हणून मी मला सांगत होतं, तोपर्यंत मी आमटी तयारीला लागले। पण ते म्हणतात ना रोज काय आपल्याला तर हिटल्या घरी सवय नाही ना, सवय मोडली तर सासरची सवय, त्याच्यामुळे असं व्हायचं एक साहित्य मला सापडायचं एक सापडायचं नाही, त्याच्यामुळे बराच वेळ लागला। असं वाटलं एवढं तर सगळं स्वयंपाक झाला असता बनवून जेवढी मला कटाची आमटी बनवायला वेळ लागला आणि इकडं फ्रीजच्या साईडला अक्का बसल्या होत्या, पण अक्कांना कॅमेऱ्यामध्ये लय अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून मला त्यांनी आधीच सांगितलं मला काही घेऊ नको बघ, मला अवघडल्यासारखं वाटतंय आणि म्हणून कॅमेऱ्यात दिसत नाही अशा हिशोबाने त्या जाऊन बसल्या होत्या। तर चालू होत्या माझ्या आणि त्यांच्या गप्पा दोघींच्या, त्या तुम्हाला दिसतंय आमटी करत करत। आणि हे बघा मस्त अशी बनली कटाची आमटी आपली। आणि इथं आता वहिनी आणि मी लागलो बाहेर पुरणपोळी बनवून घ्यायला। आतमध्येच बनवायची होती गॅसवर, पण पुन्हा म्हटलं नको जाऊ दे चला चुलीवर बाहेर बसून बनवूया जरा मस्त असं चुलीवरचं जेवण जरा खूप मिस करतो ना आपण हल्ली म्हणून तसं मी पण कधी कधी करते पण खूप दिवसातून होतं। तर म्हटलं चला आहे इकडं तर आता ह्यांचं चालू आहे तर आपण पण इथं बनवून घेऊया। सोबत बघा इकडं आमची कोंबडींची पिल्ली सगळी फिरते ती पण इकडं आलं की इकडचं वातावरण जरा वेगळंच असतं, छान वाटतं, करमतं पण तिथं हाय ए असतं या लवकर पूजा करायला। होय दिदू जावा हा बरं अक्कल करू दादी। आस्ता येत ये हा थांब हा दिदू हा बस खाली पलीकड ताटाकड बस, हळदी कुंकू लावायचं। चप्पल काढ, चप्पल पायात ना आधी चप्पल काढ हा मग हा हा हळदी कुंकू लाव इकडं असं लांब नसे कर हा असं कर हा बस असू दे असू दे पाया पड देव बाप्पाच्या पाया पड। आणि इथं बघू शकताय आता आस्ताची पण पूजा करून झाली, तर आता मी पूजा करून घेते आणि पूजा झाली की मग काय बसायचं सगळेजण जेवायला। बराच वेळ झाला, दुपारपासून लागलो होतं ना स्वयंपाकाच्या तयारीला,
थोडं करायचो बसायचो, थोडं करायचो बसायचो. म्हणजे आपलं मुलांमुळे इकडं तिकडं थोडंसं टाइमपास पण चालूच होता. कंटिन्यू असतं तरी तासाभरात काम होऊन गेलं असतं, पण म्हटलं ठीक आहे चालायचं आता तेवढं. तरी इथं म्हटलं आधी अस्ताला हळदी कुंकू लावून घेऊया. चला पूजा झाली, म्हटलं आता अगोदर हळदी कुंकू लावून घेऊया आपण सगळ्यांना. बाकी आता इकडं शेजारी वगैरे पण होते चालू, पण काय मला कुठं जायचं झालंच नाही. आले तसं, पण अजून पण मी कुठं बाहेर गेली नाही अजून कोणाची गाठ भेट पण अशी काही झाली नाहीये. सण असल्यामुळे तर काय माझ दिवसभर इकडंच. आता बघू उद्याच्याला आता जाईल सगळ्यांच्या गाठी भेटी घ्यायला. चला इथं तर अक्कांना पण हळदी कुंकू लावून झालं, दोघींनी पाया पडून घेतलं. आता इथं होळीला नारळ वाढवायचा. हा हो, इकडं उभारते मी साईडला. ए असता इकडे. ए असता इकडे. चला सगळे. होळी रे होळी गावची फळी, होळी रे होळी पूर्णाची पोळी. हा 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 दिदो, हा तो मामा कसं करतो तसं करायचं, तोंडाला हात लावून. हा हा कर, हा कर. पळायचं असतं ग देव. टक 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 दादा पळायला. हा हा चला, हा कर. हा ती लाजायला लागली. किती झाल्या? 5 झाल्या का? तो का आजोबा पण हे करायला लागले. चला तो आरवची जरा तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे काय त्याला ठीकच वाटत नव्हतं. तर चला इथं आता भाऊंनी पण पाया पडून घेतलं. चला पाया पडा सगळे. पडले का? असता बघू. हा घ्यायचं काढायचं. चला प्रसाद. हा किधर? हा हा फोटो काढला. पाया पडायचं तुम्हाला भाऊंच्या. मग पडायचं असतं. पडू द्यायचं. नाही हा बघ. बघ काहीतरी. आशीर्वाद आशीर्वाद. दिदू आजोबांच्या आजींच्या पाया पड सगळ्यांच्या. चल दादाला पण बोलव. पिल्लू वैभवताला बोलव रे. ए तिथं पाया पडायचं आजोबांच्या पाया पाया. जा जा चप्पल काढ. अच्छा कुकू आहे म्हणून पळून आले. चप्पल काढून पाया पड. हा चल आजीच्या. चल लवकर. हा नाही आत्ताच घेतलेला आहे, नव्हता वा तिच्या साईजचा. जा लवकर. आज ही आराव. हा हा हो पिल्लूचे पाया पड की आजी आजोबांच्या आजीच्या मामांच्या सगळ्यांच्या. लगेच कपडे बदलून आला जाऊन बघा. काय झालं? ती मी घेते ही अलीकडची माझी. असता इकडे बघू. बघू थांब की.
चला होळीची पूजा वगैरे झाली सगळी आणि आता बसलोय आम्ही सगळे जेवायला. तर बघा पुरणपोळी बनवली, भजी, पापड, दूध आहे आणि हे बघा कुरवड्या जे सकाळी आम्ही वाळत घालत होतो ना ते आहेत वहिनीने काल बनवलेलं. दह्यासोबत का दूध खाऊ नका अजिबात. हो बाकी त्याकडे पण दाब जरा बाहेर आस्था बघ कसा बसलाय मग बघ. उठायचं नाही तिथं बसायचं. तो बोलायला लागलं की उठूनच येतोय. जेवा रो पिल्लू खा. दुधाला पोळी चालून बघते खाल्ली तर खाल्ली लावलं गोड खायचं म्हणजे तर चला आम्ही आता इथं करून घेतो जेवण. मस्त अशी पुरणपोळी जेवण एकदम मस्त झाले बरं का. आणि चला मग एन्जॉय करा तुम्ही पण तुमची होळी. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर परत एकदा तुम्हाला होळीभर शुभेच्छा. तर भेटूया आपण अशाच पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.